ओके. नमस्कार. ॲस्ट्रोविद्याच्या बुधवारच्या लेक्चर सिरीजमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आतापर्यंत आपण वेगवेगळे विषय पाहत आलो आहोत. मग करिअर असेल, विवाह असेल, अ, किंवा इवन मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीच्या काही आपण केसेस बघितल्या. त्याच सिरीजमध्ये म्हणजे आम्हाला सोमवारी जो आत्ता आम्ही रिसेंटली मागचे 2 सोमवार जो क्लास घेतला, तर त्यावेळी बऱ्याचशा पत्रिका ज्या मागवल्या होत्या सरांनी स्टुडंट्सच्या प्रत्यक्ष सोडवण्यासाठी, तर बहुतांश पत्रिकांमध्ये मेडिकल रिलेटेड प्रॉब्लेम्स आणि त्याला सोल्युशन व त्याला उपाय अशा पद्धतीचीच रिक्वेस्ट बऱ्याच जणांकडून आली होती. म्हणजे ज्या सोडवण्यासाठी पत्रिका आल्या त्यात बहुतांश वेळी उपाय सांगण्यासाठी मेडिकल प्रॉब्लेम्स रिलेटेड उपाय होते. त्यामुळे आज मुद्दाम एक मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी साईडचीच पत्रिका आपण घेणार आहोत. ती कशी सोडवायची, त्याचे मूलभूत प्रिन्सिपल्स काय आहेत. प्रत्यक्ष ही पत्रिका आली होती महाराष्ट्रातल्या एका प्रसिद्ध व्यक्तीच्या आईची ही पत्रिका आहे. ती नाव मी सांगत नाही, परंतु अतिशय सिग्निफिकंट अशी फिगर ती सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. त्यांच्या आईची ही पत्रिका आहे. पण ॲग्नॉस्टिक ऑफ दॅट, की एखाद्या मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीच्या प्रॉब्लेममध्ये पत्रिकेचा सारीपाट कसा बघायचा असतो, त्याचे 2-3 काही मूलभूत गोष्टी मी तुम्हाला हे सांगून ठेवतो आणि मग आपण पत्रिकेकडे वळूयात. पहिला प्रिन्सिपल त्याचा असा आहे की केवळ षष्ठ स्थान म्हणजे रोगस्थान, असा एक चौकटीबद्ध विचार करून आपल्याला पत्रिका सुटत नाही. काही गोष्टी वारंवार आम्ही सांगतो की स्पेस इज अ कंटिन्युअस व्हेरिएबल. म्हणजे आकाशामध्ये पत्रिकेचे जसे आपल्याला इथे 12 भाग दिसतात, किंवा आपण त्या पत्रिका मांडताना करतो, तसे आकाशात कुठेही तशा लाईन्स ड्रॉ केलेल्या नाहीत. त्याच्यामुळे एखाद्या घटनेचे धागे बऱ्याच वेळा वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले असतात. तुम्हाला एखाद्या गोष्टीचा उगम म्हणून एखादं स्थान दिलेलं असू शकतं, परंतु केवळ त्या स्थानातच त्याचे धागे अ, सापडतील असं नसतं. म्हणजे कित्येक वेळा चतुर्थ स्थानामध्ये आपल्याला कॅन्सर किंवा ब्रेस्ट कॅन्सरच्या पत्रिकांमध्ये चतुर्थ स्थान बिघडलेलं आढळतं. क्लिअरली त्याचा कॉग्निझन्स आपल्याला घ्यावा लागतो आणि त्यावेळी ते चतुर्थ स्थान आहे, ते केंद्र स्थान आहे, ते शुभ स्थान आहे, या सर्व गोष्टी दुय्यम ठरत असतात. कारण त्या स्थानाचा रोल काय एक्झॅक्टली आहे त्या घटनेमध्ये हे तुम्हाला त्या कॉन्टेक्स्टनी अनालाइज करायचं असतं. हा त्यातला सर्वात महत्वाचा मुद्दा. दुसरी गोष्ट, कोणताही डिसीज तुम्हाला अनालाइज करायचा असेल तर त्याची पॅथॉलॉजी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पॅथॉलॉजी म्हणजे काय? देर इज अ फिजिओलॉजी, म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट बिघडलेली नाही तेव्हा ती कशी काम करते शरीरात, त्याला म्हणायचं फिजिओलॉजी. आणि पॅथॉलॉजी ऑफ द डिसीज म्हणजे एखादी गोष्ट बिघडल्यानंतर त्यात काय बदल होतात फ्रॉम दी नॉर्मल. नॉर्मल फंक्शन असं आहे, तर बिघडल्यानंतर तो बिघाड कुठल्या स्वरूपाचा आहे हे तुम्हाला थोडं तरी माहिती पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही त्याची ॲस्ट्रोपॅथॉलॉजी हुडकू शकत नाही. उदाहरणार्थ, हृदय, त्याची नॉर्मल फंक्शन सर्वांना माहिती आहेत. त्यात एक सायनोव्हियल नोड असतो. सायनोव्हियल नोड मधून एक व्होल्टेज जातं, त्या व्होल्टेजमुळे त्याचं पंपिंग होतं. मग त्याच्यामध्ये आर्टरीज आहे, मग ब्लॉकेज झालं का तर अवरोध निर्माण झाला. तर पॅथॉलॉजीमध्ये ब्लॉकेज हा पॅथॉलॉजिकल भाग झाला, पण नॉर्मल फंक्शनिंग मध्ये रोजच्या गोष्टी आहेत. मग कोणत्याही डिसीजची तुम्हाला पॅथॉलॉजी माहिती असणं खूप महत्वाचं आहे. या दोन गोष्टी तुम्हाला एकदा जमल्या की मग तुम्ही मेडिकल दृष्टिकोनातून आलेली पत्रिका व्यवस्थित अनालाइज करू शकता. तर आजची पत्रिका जी आहे ती सर्वायकल स्पॉन्डिलोसिस व स्लिप डिस्क. मी स्पेसिफिक शब्द वापरले सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, कारण स्लिप डिस्क हा प्रकार कुठेही होऊ शकतो. म्हणजे तो सर्वायकल एरियामध्ये म्हणजे मानेच्या एरियातही होऊ शकतो. तो लंबर एरिया म्हणजे कमरेच्या एरियामध्येही होऊ शकतो. सहसा थोरॅसिक रिजनमध्ये डिस्क होत नाहीत किंवा डिस्क बाहेर येत नाहीत. तर त्या का येत नाहीत त्याचंही आपण बघणार आहोत. कारण रिबकेज म्हणजे आपल्या छातीचा पिंजरा, मेरुदंडाला मागच्या बाजूने जे 12 वर्टिब्रा असतात आपल्या हृदयाच्या मागचे, त्याला सपोर्टेड असतं रिबकेज. तर त्याच्यामुळे तिथून सहसा डिस्क बाहेर आलेली कधी तुम्हाला दिसत नाही. म्हणजे सायाटिका, स्लिप डिस्क हे प्रकार तुम्ही भरपूर ऐकले असतील. तर त्याचीच ही एक पत्रिका होती. खूप चांगली त्याच्यात तुम्हाला पॅथॉलॉजी दिसून येते.
तर ती कशी आहे ती आपण आज आजच्या पत्रिकेत बघूयात आणि त्या संदर्भातच आज आपले आपले प्रश्नोत्तर सुद्धा आपण घेणार आहोत. तर माझी स्क्रीन शेअर करतो, पत्रिका सोडवूयात आणि त्याचं जे विश्लेषण त्यावेळी मी लिहिलं होतं ते सोडवल्यावर मी तेही तुमच्या समोर शेअर करतो, जेणेकरून त्यातलेही काही मुद्दे आपल्याला पाहता येतील. किंवा एक पत्रिका शेअर करण्याच्या आधी तुम्हाला मी त्याची एक आकृती दाखवतो. ती आकृती तुम्हाला दिसते का ती मला सांगा. आकृती दिसते का सर सध्या? हो जी, दिसतंय दिसतंय. ते दिसते. असे हो, असे त्याचे पाठीचे जे मणके आहेत, आता हे दोन मणके मोठे आहेत, ते लंबर रिजन मधले म्हणजे कमरेच्या भागातले आहेत. मानेच्या भागातले मणके एवढे मोठे नसतात, छोटे असतात. आणि दोन मणक्यामध्ये जी असलेली चकती आहे, ती चकती म्हणजे पुरुषा त्याचा जो म्हणजे वरून बघितलेला व्ह्यू असा बघितला तर त्याला इंटरव्हर्टिब्रल डिस्क म्हणजे दोन वर्टिब्रामध्ये असणारी गादी असा त्याचा अर्थ आहे. आणि त्या गादीला दोन भाग असतात. मधला भाग आहे न्यूक्लियस पल्पोसिस म्हणजे तो सॉफ्ट आहे, लोड बिअरिंग असतो. आणि बाहेरचा भाग आहे तर जे कवच आहे त्याला अॅन्युलस फायब्रोसिस असं म्हणतात, तो फायब्रस आहे. आणि या याच्यावर म्हणजे जेव्हा ही गादी अशी पसरट होऊन बाहेर येते तर इथून बाहेर येणारी जी नर्व आहे, इथून जी बाहेर येते अशी नर्व, आणि त्याला ही जर गादी जाऊन चिटकली तर त्याला प्रेशराईज होतं ते. तर हा त्याची डिसीज पॅथॉलॉजी आहे. डिसीज पॅथॉलॉजी काय झाली? डिसीज पॅथॉलॉजी म्हणजे सक्तीचा आकार बिघडतो. हा झाला पहिला भाग. सक्तीमधला न्यूक्लियस आतून बाहेर येतो. म्हणजे हे जे बाहेरचं कवच आहे, तुम्हाला थोडीशी अॅनाटॉमी मुद्दाम समजावून सांगतोय, कारण ही अॅनाटॉमी व्यवस्थित माहिती असल्याशिवाय ती पत्रिका कशी सोडवली गेली हे तुम्हाला नीट कळणार नाही. तर जेव्हा बाहेरच्या भागाला चीर पडते, हं, आणि त्यातून तो अॅन्युलस न्यूक्लियस पल्पोसिस बाहेर पडतो म्हणजे आतून ते बाहेर जातं. आणि त्याच्यामुळे बाहेरच्या भागाचा आकार बिघडतो. आतून ती गोष्ट बाहेर जाते. तिथे नर्फ असते. त्या नर्ववर प्रेशर पडतं म्हणून सिग्नल कंडक्शन म्हणजे मेंदूकडून येणारा जो सिग्नल आहे जी नर्व तुमच्या पायाकडे घेऊन जात असते त्याला इम्पिडन्स म्हणजे त्याला रेजिस्टन्स निर्माण होतो. तिथे इन्फ्लेमेशन होऊ शकतं. अशा बऱ्याच प्रकार तिथे होतात. आता अर्थातच ही चकती बाहेर आली आहे म्हणून हे जे होल आहे जिथून नर बाहेर येतं त्याचा जो डायमीटर आहे तो अवेलेबल डायमीटर कमी होतो. त्याला स्टेनोसिस असं म्हणतात, म्हणजे एखादी गोष्ट छोटी होणे. तर सर्वसाधारणपणे या पद्धतीने कुठलेही डिस्क प्रॉब्लेम हे मुद्दाम हे का घेतोय की सध्या हा प्रॉब्लेम खूप जास्त आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असेल मी एक मेडिकल योगा सेंटर चालवतो. जवळपास 10 लाख लोकांना गुडघ्याच्या शस्त्रक्रिया भारतामध्ये रेकमेंड केली जाते दरवर्षी. 2.5 लाख लोकांना स्पाईनची सर्जरी सांगितली जाते. तर हा प्रॉब्लेम खूप जास्त येतोय. त्याचे पेशंट्स आपल्याकडे खूप जास्त येतात. तर त्याला आपल्याला ऍस्ट्रॉलॉजिकली सुद्धा काही गोष्टी सांगता येऊ शकतात का, त्यासाठी ही पत्रिका आज आपण घेत आहोत. तर ही पॅथॉलॉजी थोडीशी तुम्ही समजून घेतल्यानंतर आता आपण पत्रिकेकडे वळूया. पत्रिकेचे डिटेल्स मी नंतर पाठवतो किंवा इथे कदाचित दाखवता येतील मला. एक मिनिट थांबा. कारण इथे वर्थ डिटेल्स ही कुठली वेगळीच पत्रिका होती. एक मिनिट हा. पत्रिका जी आता मी शेअर करायची एकदा मी ओपन करतो आणि मग शेअर. हम्म. इथे इथे तुम्हाला बर्थ डिटेल्स दिसत आहेत. 21/5/1952, हम्म. संध्याकाळी 4:24 आणि जन्म बुधवार आणि पुणे इंडिया असं त्याचे डिटेल्स आहेत. पत्रिका व्यवस्थित दिसते ना सर स्क्रीनवर हो मोठी? हो हो, व्यवस्थित व्यवस्थित.
तर इथे मी द्वादशांश कुंडली एकदा घेऊन ठेवतो, म्हणजे आपल्याला ते व्यवस्थितपणे अनालाइज करायला जमेल. तर ही पत्रिका जेव्हा आली होती, अर्थातच त्यात प्रॉब्लेम स्टेटमेंट आपल्याला डिफाईन होतं. त्यांना चक्कर जास्त यायची त्यावेळेला. अर्थात मानेचे दुखणं असल्यावर चक्कर येणे हा प्रकार बहुतांश वेळा सापडतो, हे तुम्हाला माहिती आहे. परंतु जेव्हा आपण मानेचं दुखणं अनालाइज करायला लागतो, म्हणजे पत्रिका मुख्यत्वे यासाठी आली होती की आपण सर्जरीकडे जावं की जाऊ नये, आणि खरंच आपल्याला हा जो त्रास होतोय तो सिव्हिअर आहे का, हे अनालाइज करण्यासाठी ती पत्रिका आली होती. षष्ठ स्थानामध्ये ग्रह नाहीये, ते स्थान मुळातच रिकामं आहे. तर त्याच्यामुळे तिथून लक्ष षष्ठाच्या षष्ठ स्थानाकडे म्हणजे लाभस्थानाकडे माझं लक्ष गेलं. कारण मुळातच स्पाईनचं दुखणं असेल तर सिंह रास ही खूप प्रामुख्याने त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असते. कारण संपूर्ण मेरुदंड म्हणजे एंटायर स्पाइन, ॲज अ फिलॉसॉफी इट इज सिंहरास. कारण आपण पाठीचा कणा ताठ असणे, स्वाभिमानासाठी सुद्धा पाठीचा कणा ताठ असणे असं म्हणतो, आणि ती रवीची रास आहे. आणि त्याच्यामुळे सिंह रास आणि पूर्ण स्पाइन ही सिंह राशीच्या अंमलाखाली येते. आणि त्याचे जे उपविभाग आहेत, जसे स्पाइनला तीन असतात: सर्वायकल म्हणजे मानेचा, थोरॅसिक म्हणजे आपल्या हृदयाच्या मागचा, आणि लंबर स्पाइन म्हणजे कमरेचा. अर्थातच खाली सेक्रल स्पाइन वगैरे असतात, पण तो वृश्चिकेचा भाग झाला. तर सर्वायकल स्पाइन असेल तर कायम वृषभरास, कारण मानेच्या तिथे येते. थोरॅसिक स्पाइन मध्ये कर्क किंवा सिंहरास कित्येक वेळा सापडते, छातीच्या पोकळीच्या मागची. लंबर स्पाइन मध्ये तुळ रास सापडते, आणि सेक्रल स्पाइन मध्ये तुम्हाला वृश्चिक रास जास्त सापडते. तर पत्रिकेत लग्नस्थानी, म्हणजे आता षष्ठात तर नाही आहे आपल्याला डायरेक्टली कुठलाही क्लू षष्ठ स्थानातून मिळत नाही, जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक वेळी षष्ठ स्थान तुम्हाला डायरेक्टली क्लू देत नाही. म्हणून षष्ठाचे षष्ठ स्थान म्हणून लाभस्थानाकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तिथे स्पाइन हा प्रकार सापडतो. आणि केतू हा ग्रह मुख्यत्वे कुठलीही गोष्ट आतून बाहेर येणे, सेंट्रिफ्युगल फोर्स दर्शक आहे. त्याच्यामुळे स्पाइन आणि केतू ह्या दोन गोष्टी मला तिथे धागे म्हणजे स्पाइन सापडली, केतू आतून बाहेर येणं सापडले. आणि लाभेश म्हणजे रवी हा अष्टम स्थानामध्ये म्हणजे वेदना पीडा दर्शक स्थानामध्ये हा वृषभ राशीत दिसतोय. त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे मूळ जे आहे ते स्पाईन सापडली, केतू सापडला, तिथून लाभेश रवी अष्टमात गेलेला आहे, अष्टम स्थान, आणि तिथे वृषभ रास म्हणजे सर्वायकल स्पाईन, हे धागे आपल्याला व्यवस्थितपणे तिथे सापडतात. तर ही पत्रिका जेव्हा माझ्याकडे आली, तर त्यावेळी गुरुची महादशा त्यांना चालू होती आणि केतूची अंतर्दशा, म्हणजे आता 2023च्या वेळेसची ही पत्रिका आहे. आणि गुरु महादशा आणि केतू अंतर्दशामध्ये ही पत्रिका माझ्याकडे आली होती. तर त्यामुळे आपल्या नियमानुसार आपण गुरु द्वादशांश कुंडलीत कुठे आहे याच्याकडे माझं लक्ष गेलं. तर गुरु जेव्हा द्वादशांश कुंडलीमध्ये पाहिला तेव्हा पुन्हा तो लाभस्थानी आणि सिंह राशीतच आपल्याला तो सापडतो. म्हणजे स्पाईनची डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट, त्याच्यामध्ये केतू, आणि तिथून रवी अष्टमात जाणे, सर्व्हायकल स्पाईन मध्ये जाणे, आणि गुरु लाभस्थानी द्वादशांश कुंडलीत तिथे जाणे. आणि गुरु म्हणजे गादी, जे कुशनिंग इफेक्ट आहे जो डिस्कचा, तो गुरु निदर्शक आहे. त्याचा जो आकार आहे तो शुक्र निदर्शक आहे. आणि ते न्यूक्लियस पल्पोसिसचं बाहेर येणं ते केतू निदर्शक आहे. तर ज्यावेळी ही पत्रिका आली, आता काय मला वाटतं हर्षलाचा बदल सुद्धा आता एक रिसेंटली झाला असेल. इतके दिवस हर्षल त्यावेळी मला वाटतं हर्षल सुद्धा वृषभ राशीतच होता मागच्या वर्षीपासून. म्हणजे गोचरीने हर्षलाचं भ्रमण रवीवरून होत आहे. हर्षल हा सर्जरी सेंट्रिक ग्रह आहे, स्पेसिफिकली ऍडव्हान्स म्हणजे डिस्क बदलणे वगैरेच्या प्रकारच्या सर्जरी. आणि षष्ठाच्या षष्ठाचा मालक रवी, तो अष्टमात, त्याच्यावरून गोचरीने हर्षलाचं होणारं भ्रमण, आणि केतू, या सर्व एकत्रितपणे गोष्टी होऊन त्यांची डिसीज पॅथॉलॉजी स्पेसिफिकली आपल्याला याच्यामध्ये कन्फर्म होत होते की सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस किंवा ओव्हरऑल स्पाइन रिलेटेड गोष्टी या कॉम्प्लिकेटेड पद्धतीने त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेल्या आहेत, हे स्पष्टपणे आपल्याला तिथे दिसत होतं. तर ही त्याची ओव्हरऑल हे पत्रिकेचा अनालिसिस. पण मूळ मुद्दा हा होता की याच्यात आपल्याला करायचंय काय, म्हणजे
सर्जरीकडे जावं का कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंटकडेच ही पत्रिका ठेवावी किंवा उपाय काय सांगता येतील म्हणजे सर्जरी करण्यापूर्वी त्यांना बाकी आपल्याला काही करता येऊ शकतं का या संदर्भात त्या सर्व गोष्टी अनालिसिस करायच्या आहेत पण उपायांकडे वळण्यापूर्वी सर तुम्हाला याच्यामध्ये काही ऍडिशनल कॉमेंट्स करायचे आहेत का? नाही नाही, तुम्ही ते छान कव्हर केलंय सगळं. फक्त लोकांनी लक्षात काय ठेवायचं आहे की आपण महादशा अधिपती द्वादशांशात बघतो, हा प्रोटोकॉल झाला म्हणजे तो बघायचाच असतो असं लक्षात ठेवा. आता जे सरांनी नियम सांगितले ते बरोबर तुमची अनाटॉमी सांगितली की सिंहरा सापडलीच पाहिजे, वृषम सापडलीच पाहिजे. तर हे तुम्हाला आधीच माहिती आहे की पाठीच्या कण्याचा त्रास असेल तर हे मला सापडणार आहे. तर सापडणारे ते एकसारखं षष्ठात नाही सापडणार हेही सरांनी तुम्हाला पहिल्या वाक्यात सांगून टाकलंय की सापडलं सापडलं म्हणजे षष्ठ. हा, तनुस्थान, षष्ठातील षष्ठ, अष्टम, काही वेळा तर इवन चतुर्थ, कुठलंही पंचम. आता हृदयाचा एखादा मेजर प्रॉब्लेम असेल तर पंचम स्थानामध्ये वाईट ग्रह तुम्ही सापडेलच ना तुम्हाला. कारण की जसं सिंह राशीचं अधिपत्य आहे तसंच ते पंचम स्थानाचं आहे. अशा अर्थाने तुमचं बॉडी जशी लोकेट होते भावांमध्ये, राशींमध्ये, अनाटॉमी, तसं इथे सरांनी सगळे घटक दाखवलेले आहेत. तेव्हा आता एवढंच लक्षात ठेवा की हे जे प्रोसिजर आहे, हे जे प्रोटोकॉल आहे ते तुम्ही नेहमी फॉलो करण्याचे नियम आहेत. आणि इथे ज्योतिष सुरू होतं. सिंहराज काय करते इथे ज्योतिष नसतं, ते सगळ्यांनाच माहीत असतं पुस्तकात दिलेलं. तर सरांनी बरोबर त्याचं लिंकेज तुम्हाला करून दाखवलंय. ते मोर दॅन इनफ आहे असं मला वाटतं. हं? आता मी त्यांना जे कन्सल्टेशन लिहून दिलं होतं ती फाईलच ओपन करतो डायरेक्टली हं. त्याच्यामध्ये त्यात अर्थात त्यात मी नाव दिलेलं नाहीये. हे पत्रिका विश्लेषण त्यावेळी मी जेव्हा पाठवलं होतं त्यावेळेस मी लिहिलेलं की ॲस्ट्रोपॅथॉलॉजी डिस्क हर्निएशन म्हणजे तुम्ही जेव्हा कन्सल्टेशन देताना म्हणजे मी कित्येक वेळा मी बऱ्याच गोष्टी त्या कन्सल्टेशनच्या टिपणामध्ये मी लिहितो त्या टेक्निकल असतात त्या जातकाने वाचण्याची गरज नाही इनफॅक्ट मी आधी लिहायचो की हे फक्त मला पुढे कधी तुम्ही माझ्याकडे परत आलात तर रेफरन्स म्हणून मी कुठलं लॉजिक लावलं होतं हे मला त्यात लक्षात असलं पाहिजे म्हणून त्या गोष्टी मी त्यात नोट डाऊन केलेल्या असतात. तरी सुद्धा त्या टेक्निकली त्यांच्याकडे कोणीतरी होतं जे ज्योतिष जाणत होतं म्हणून ह्या गोष्टी त्यांना मी लिहून दिल्या होत्या. डिस्क हर्निएशन और बल्ज म्हणजे डिस्कचा आकार बदलणे त्यातील न्यूक्लियस पल्पोसिस बाहेर येणे आणि अॅन्युलस फायब्रोसिसला चीर पडलेली असते कोणत्याही गोष्टीचा आकार म्हणजे शुक्र वगैरे वगैरे सध्याची गुरु महादशा शुक्र अंतर्दशा लग्न कुंडलीमध्ये लाभस्थानी म्हणजे षष्ठाच्या शस्त्रस्थानी सिंह रास ते स्पाईन निदर्शक आहे पाठीचा कणा एकंदरीत ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या गोष्टी इथे लिहिलेल्या आहेत. गोचरीने आता हर्षद आहे तो आता रवीवरून जात आहे हे सुद्धा सांगितलं होतं. त्यामुळे हर्षल सुद्धा वृषभ राशीत आला आहे जो सर्जरी निदर्शक आहे असं आपण त्याला सांगितलं होतं की म्हणजे मुळातच डिसिजन त्या संदर्भातच त्यांना घ्यायचं होतं की सर्जरी आहे परंतु अष्टमात तो आला होता रवीवरून तो जात होता अष्टमस्थान हे सर्जरी दर्शकही आहे. तर पत्रिका सर्जरीकडे थोडीशी आता ऑलरेडी झुकलेली आहे असं त्यांना मी कन्क्लुजन सांगितलं होतं. कारण त्रास खूप जास्त होता चालताना सुद्धा चक्कर येत होती. आता उपाय आणि उपासना म्हणजे काय की केतूची उपासना म्हणजे रोज अथर्व शीर्ष म्हणावे किंवा गणपतीची कुठली उपासना तुम्ही केतूसाठी सांगू शकता. गणेश गायत्री मंत्र सांगू शकता. गुरुची उपासना कारण तो त्याची महादशा आणि तो लाभस्थानी तिकडे गेला होता म्हणून तो दत्त गायत्री मंत्र शुक्राची उपासना या सर्व गोष्टी मदतीने उपासनेमध्ये सातत्य असले पाहिजे. आणि हे रंगांचे उपाय काही वेगवेगळे सांगितले होते की 21 मिनिटे लाल कपडा मानेवर गुंडाळून ठेवा कारण लाल हा ऊर्जा देणारा रंग आहे. आपल्या स्पाईनच्या भोवती इरेक्टर स्पायने नावाचा एक मसल असतो जो तुमची स्पाईन वर खाली करायला मदत करतो. बहुतांश वेळी हा मसल खूप वीक होऊन जातो ज्याच्यामुळे तुमचे वर्टिब्रा व्यवस्थित राहत नाही त्या डिस्क बाहेर निघतात. तर त्याला ताकद देण्यासाठी लाल रंग तिथे द्यायचा रोज ऑल्टरनेट डे आणि लाल रंग दिला की ती खूप जास्त ऊर्जा असते त्याला शांतता देण्यासाठी ऑल्टरनेट डे हिरवा कपडा द्यायचा कारण का तर इन्फ्लेमेशन झालेलं असतं बऱ्याच वेळी डिस्क बाहेर येते नर्वला तिथे कायमस्वरूपी दाबते आणि नर्वला दाबल्यामुळे त्या जागी इन्फ्लेमेशन होतं आणि इन्फ्लेमेशन कमी करायचं असेल तर हिरवा रंग आपल्याला द्यावा लागतो कारण तो शांतता निदर्शक आहे. तर एके दिवशी इरेक्टर स्पायने म्हणजे पॅरास्पायनल मसल त्याच्यासाठी आपण त्याची ताकद देण्याचा त्याला तो प्रकार आणि इन्फ्लेमेशन कमी केल्यामुळे
थोडीशी शांत झोप वगैरे लागणे, याच्यासाठी तो हिरवा रंग, अशा पद्धतीचा तो अशा पद्धतीचं त्या पत्रिकेचं विश्लेषण होतं. तर आता तुम्ही म्हणाल की स्पेसिफिकली आता आपल्याला लंबर स्पाईन जर पकडायची असेल तर आपल्याला सर्व गोष्टी तूळ राशीच्या सेंट्रिक आपल्याला त्या बघाव्या लागतात. जर तुम्हाला सर्वायकल स्पाईन असेल तर त्या तुम्हाला वृषभ राशीच्या सेंट्रिक त्या गोष्टी पकडायच्या असतात. आणि मुळातच वृषभ रास ही निर्मितीची कारक आहे. राईट. वृषभ रास ही सुडौलता त्या गोष्टीची कारक आहे, सौष्ठवतेची कारक आहे. तर त्याच्यामुळे कित्येक वेळा तुम्हाला वृषभ रास बिघडलेली आली म्हणजे वृषभ राशी, आता एखादी गोष्ट जागेपासून ढळणे, इथे आपल्याला शनीची किंवा राहूची इन्व्हॉल्वमेंट अशी आपण डायरेक्टली तपासली नाही, कारण ऑलरेडी आपल्याला 4-5 धागे मिळाले होते, म्हणून आपण शनी आणि राहूची इन्व्हॉल्वमेंट फारशी आपण त्यामध्ये पाहिली नाही. परंतु शनीची शुक्रावर दृष्टी असणे, अ, वक्रदृष्टी वगैरे असणे, जागेपासून ढळणे किंवा एखाद्या गोष्टीला चीर पडणे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या शनी निदर्शक असतात. जागेपासून ढळणे या गोष्टी राहू निदर्शक असतात. शुक्र राहू, शुक्र शनी यांचे चुकीचे संबंध किंवा नॉट सो फेवरेबल कंडिशन्स, त्या सुद्धा तुम्हाला स्लिप डिस्क या प्रकारामध्ये कायमस्वरूपी दिसतात. पण समजून काय घ्यायचंय की आपल्याला, आपण कधी आता पत्रिका सोडवायला मी डायरेक्टली सुरुवात केली नाही की ही पत्रिका आहे आणि आपण डायरेक्टली, तर सर्वात पहिल्यांदा आपण ती डिस्क दिसते कशी, त्याला न्यूक्लियस म्हणजे काय, त्यातला जेलीवाला भाग जो आहे, त्याचा अॅन्युलस म्हणजे काय, त्याचा बाहेरचा भाग आहे, तो बाहेर येतो म्हणजे काय, म्हणजे ही जी प्रक्रिया आहे ना, ही प्रक्रिया समजली की तुम्हाला ऍस्ट्रोपॅथॉलॉजीकडे जायला फार सोपेपण आहे. कारण ऍस्ट्रोपॅथॉलॉजीचे घटक ठरलेले आहेत ना, चीर पडणे शनी, न्यूनता म्हणजे शनी, जागेतून ढळणे म्हणजे शुक्र म्हणजे आकार, हे सगळं फाउंडेशन आहे. याच्यामध्ये कुठेही आपण अतिप्रचंड वर्ग कुंडली, अतिप्रचंड योग, कॉम्प्लिकेटेड कुठून इकडून तिकडे बघतोय असं काहीही वापरायची गरज नाही पडली. आपण फक्त बेसिक एलिमेंट वापरून सुद्धा ही पत्रिका अतिशय सुटसुटीतपणे सोडवू शकलो. त्याचं कारण हे, त्याची जी पूर्वतयारी आहे, जो घटना विश्लेषण जे आपण करत आहोत ते आपल्याला व्यवस्थित माहिती होतं. आणि मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तर अतिशय जरा प्रत्येक ह्याच्यातच ते एवढंच महत्वाचं आहे, पण मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये खूप खूप जास्त महत्वाचं आहे. तर पुन्हा तेच नियम आम्ही जे नेहमी सांगतो की विश्लेषण पत्रिकेचं करू नका, विश्लेषण घटनेपासून सुरुवात करा. घटनेचे घटक वेगळे वेगळे करा, जसं सर म्हणतात ते खेळाडू डिफाईन करा त्याचे, आणि ते खेळाडू तुमचे ऍस्ट्रो आणि त्याचा इक्वलंट ऍस्ट्रोपॅथॉलॉजीमध्ये हुडकायचा आहे आणि त्याला धरूनच तुम्हाला उपाय सांगायचे आहे. आता इथे पंचमामध्ये किंवा आपल्याला आता, मला एक खूप चांगला प्रश्न मला वाटतं काल नीता देशपांडे आराध्याने विचारला होता की याला कसे उपाय सांगायचे. आपण मागच्या एका क्लासमध्ये सांगितलं होतं की पंचमाचा आपण कसा वापर करू शकतो षष्ठ स्थानातल्या प्रॉब्लेमसाठी वगैरे. तर प्रत्येक वेळी पंचमस्थान वापरता येईलच अशी काही गॅरंटी नसते. म्हणजे षष्ठात ग्रह पाहिजे व तो पंचमात असला पाहिजे आणि त्याचा त्या डिसीज पॅथॉलॉजीशी संबंध असला पाहिजे, तर आपण तो पंचमातला ग्रह वापरून षष्ठ स्थानाची एनर्जी कमी करण्यासाठी तो वापरता येऊ शकतो. तर उपाय सजेस्ट करत असताना सुद्धा तुम्हाला पॅथॉलॉजीचं नॉलेज फार महत्वाचं आहे. म्हणजे पॅरास्पायनल मसल हा जर तुम्हाला माहितीच नसेल तर ताकद कशी देणार तुम्ही लाल रंगाने, किंवा तिथे इन्फ्लेमेशन होतं, तिथे सूज येते, हे जर तुम्हाला माहिती नसेल तर हिरव्या रंगाचा वापर तुम्हाला सुचणार नाही. तुमची पूर्वतयारी चांगली असेल ना तर उपाय फार सोपे सुचतात. आणि जेव्हा तुम्हाला पूर्वतयारी चांगली नसेल तेव्हा तुम्ही कॉम्प्लिकेटेड उपायांकडे जास्त जायला लागता. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी काहीतरी कॉम्प्लिकेटेड सुचवलं म्हणजेच ते बरोबर असतं अशातला भाग नाही. तर याचा फीडबॅक मला मिळाला नाही, कदाचित नंतर ती घटना सर्जरीकडे गेली असावी. हर्षल अष्टमात असण्यापेक्षा हर्षल जेव्हा तो नवमात गेला असेल तर त्यावेळेस ते काहीतरी सर्जरीचा वगैरे विचार करणार होते. परंतु पत्रिका सोडवायची कशी, स्लिप डिस्क असेल, आता यातच तुम्ही गुडघ्याचे विकार असतील तर मकर रास, कारण मकर रास म्हणजे जॉईंट्स, शरीरातला कुठलाही सांधा म्हणजे मकर रास. पोटरीचे मसल म्हणजे कुंभ रास, कारण त्या दोन्ही त्या शनीच्या आहेत आणि तुम्हाला ती शनीची गोष्ट माहिती असेल की का बरं पाय आणि शनीचा एवढा घनिष्ठ संबंध आहे. आता मग तुम्हाला तुमच्याकडे ऑस्टिओआर्थरायटिस ऑफ नी जॉईंटची पत्रिका आली किंवा गुडघेदुखीची पत्रिका आली किंवा पोटरीमध्ये गोळे येतात त्याची पत्रिका आली किंवा पावलाची हिल पेनची पत्रिका आली, कुठलाही जॉईंट पेन होतोय आणि इतके प्रकार आहेत, रुमाटॉइड अर्थरायटिस, संधिवात, बघ हजारो प्रकार असतात. मग त्यात जॉईंट हा प्रकार आला की मकर रासची इन्व्हॉल्वमेंट आहे. मग ती मकर रास तुमच्या केंद्रस्थानी येऊ द्या, तुमच्या कोनस्थानी येऊ द्या, कुठेही येऊ द्या,
तिथली पॅथॉलॉजी तुम्हाला त्या मकर, कारण राशी म्हणजे अॅनाटॉमी, ती अॅनाटॉमी ते कोण स्थानामध्ये पडलेत म्हणून राशी बदलत नाहीत. ग्रह त्यात त्यात काय बिघाड करतोय किंवा काय सुधारणा करतोय का सुधारणेला वाव देतोय, हे आपल्याला अनालाइज करावं लागतं. असं तुम्हाला मेडिकली ती गोष्ट थोडीशी माहिती असेल तर पत्रिका सोडवायला सुद्धा मदत होते, आणि समोरच्या जातकाला सुद्धा वाटतं की रे आपली पत्रिका योग्य व्यक्तीकडे गेली आहे, ज्याला आपण काय बोलतोय हे माहिती आहे. तर आज ही पत्रिका मुद्दाम मांडली कारण आम्ही जो क्लास घेतला त्यात बहुतांश पत्रिका लोकांनी ज्या दिल्या त्या मेडिकल साईडच्या म्हणजे कॉम्प्लिकेटेड डिसीजेस होते. एडीएचडी असेल, ऑटिझम असेल, सेरेब्रल पाल्सी असेल, किंवा खूप कॉम्प्लिकेटेड डिसीज असू शकतात, ऑटो इम्युन डिसऑर्डर्स असतात, स्प्लीन इंजुरी असेल. अशा कुठल्याही पत्रिका तुमच्याकडे आला, पण असं नाही की आम्ही डॉक्टर आहोत मग किंवा हे आधीपासून आम्हाला माहिती असतं, कित्येक डिसीजेस आम्हाला माहिती सुद्धा नसतात, परंतु पत्रिका सोडवण्याची घाई न करता ती डिसीज पॅथॉलॉजी, आता आपल्याकडे गुगल आहे, चॅट जीपीटी आहे, परप्लेक्सिटी आहे, सगळे मोठे लार्ज लँग्वेज मॉडेल तुम्हाला 100 रुपये महिन्यावर मिळतात. पण आपल्याकडे तो अप्रोच असला पाहिजे की पत्रिका सोडवण्याची घाई करण्यापेक्षा आधी तुम्ही डिसीज पॅथॉलॉजी घटनेचं विश्लेषण व्यवस्थित करता आलं तरच तुम्हाला पत्रिका व्यवस्थित सोडवता येईल. तर आज हेच मला तुम्हाला व्यवस्थितपणे दाखवून द्यायचं होतं. मेडिकल साईडची मुद्दाम घेतली पत्रिका. काही बरोबर प्रश्न हा असतील तर तुम्ही विचारा, मी पहिल्या पत्रिका समोर पुन्हा एकदा शेअर करतो, पण आधी आपण हँड रेस सिम्बल वापरा तुम्ही आणि मग आपण पत्रिका बघू. बरोबर बरोबर. सर एकच विचारायचंय, आत्ता सर मनोज सरांनी जे सांगितलं ते दाखवलं सगळं ना, म्हणजे त्यांनी कशी सोडवली की काय, ते पण आता आपल्या याच्यावर येणार आहे का आपल्या याच्यावर? कारण हे कुठल्या क्लासवर म्हणताय तुम्ही? आत्ता आपला चालू आहे त्या नाही क्लासवर ते. नाही नाही, नाही तो सोमवारचा क्लास आहे ना तो. नाही 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 नाही, आत्ता हा, सरांनी जी दाखवली ना पत्रिका, आत्ता दाखवली सोडवून. येणार हे म्हणजे कुठे येणार आहे असं मला प्रश्न आपण असा की. तुम्ही हे रेकॉर्डिंग होणार ना, हे हो त्याच्यामध्ये ते रेकॉर्डिंग. सगळं येईल ना? हो हो येईल रे. ना. मनोज सरांनी जे सोडवलेलं आहे हो ते हो सुद्धा हो त्याच्यात येईल. येईल ना? हो हा, नक्की कारण येईल. काही आम्हाला लिहून घेतलं पण ते एवढं फास्ट लिहिता येत नाही 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 लिहून ऐकायला, आणि घ्यायची गरज नाही. हा. ती तुमच्या आपल्या कारण आपल्या विनामूल्य. ग्रुपवर आपल्या ग्रुपवर ही पत्रिका नक्की मिळेल तुम्हाला. हा, कारण सरांनी अगदी खूप व्यवस्थित समजावून बरोबर सांगितले आणि खूप बरोबर. छान सोडवली. पण तेवढं सगळं म्हणजे नाही ठीक आहे, तिथे तुम्ही काय म्हणजे तुम्हाला ती मिळेल, वेबसाईटवरती मिळेल, कुठेतरी आम्ही टाकू त्याच्यात. तर आपण हँड रेस सिम्बल वापरा आणि तुमचे प्रश्न विचारा. म्हणजे फक्त हीच पत्रिका म्हणून नाही, मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी इन जनरल जर तुम्हाला म्हणजे त्याच्याबद्दल कुठलाही तुमचा डाऊट असेल तरी तुम्ही विचारू शकता, कारण प्रत्येक वेळी आपण वेगळी पत्रिका आहे तो, तर त्याच्यामुळे दत्त प्रसाद जंगम तुम्ही विचारा. हा, आपण नी जॉईंट बद्दल सांगितलं, मकर रास पाहावी. नी जॉईंट बद्दल आपण मकर रास पाहावी असं सांगितलं. हो तर ते कुठे बघायची त्याच्यामध्ये? तेच तर मी समजावून सांगितलं की कुठेही येऊ शकते ती. सुरुवातीला ओके. मी सांगितलं की षष्ठ स्थानापासून सुरुवात करा, तो एक जागा. पोटेन्शियल दिली तुम्हाला, पण मग मग बरं. षष्ठाचे षष्ठ बघा, मग ती एक्झॅक्टली काय होत आहे, म्हणजे नीला फ्रॅक्चर आहे का कार्टिलेज झिजलंय. कार्टिलेज म्हणजे गुरु, कारण ती गादी असते. फ्रॅक्चर आहे म्हणजे हं. शनी, कारण ते चीर पडली. तर मकर रास सापडते कुठे तुम्हाला? षष्ठात सापडणार नाही, कधी षष्ठाच्या षष्ठात सापडेल, कधी कधी ती दुसऱ्या स्थानामध्ये दशमात सापडू शकते, कारण कालपुरुषाच्या कुंडलीत ती दशम स्थानात येते म्हणून. त्याच्यामुळे फिक्स लोकेशन नाही, स्पेस हा बरं. कंटिन्युअस आहे. आकाशात पत्रिकेचे जसे आपल्याला 12 भाग दिसतात तसे 12 भाग आकाशात नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला मकर रास आणि नी जॉईंट ह्याचा संबंध असेल आणि तुम्हाला कल्पना असेल की आपल्याला त्या डायरेक्शनला अनालिसिस करायचं आहे, तर ती रास कुठे सापडते आणि त्याला सबस्टॅन्शिएटिव्ह इव्हिडन्स किंवा कोलॅबरेटिव्ह इव्हिडन्स तुम्हाला सापडतो की नाही, हे तुम्हाला गोळा करत जायचे धागे. जसं आपण लाभस्थानापर्यंत, कारण षष्ठात ग्रह नव्हता, तिथे मीन रास होती. हो. नाही? हं. आणि त्याचे पण तिथे काहीच आपल्याला सापडत नव्हतं म्हणून षष्ठाच्या षष्ठाकडे गेलो, तिथून धागे मिळायला सुरुवात झाली. तिथे स्पाईन सापडली, तिथे रवीची रास सापडली. रवी तो अष्टमात गेला होता, तो वृषभ राशीत गेला होता, आणि त्यात म्हणजे त्याचा मालक म्हणजे परत अष्टमाचा मालक जिथे रवी पडलाय त्याचा मालक शुक्र त्याच्या व्ययात म्हणजे सप्तमात गेला होता. म्हणजे त्यांना लंबार स्पॉन्डोलिसिस सुद्धा असायची खूप दाट शक्यता आहे, कारण देहस्थानी तूळ रास आहे. देहस्थानी तूळ रास आणि त्याचा मालक सप्तमात परत गेलाय, म्हणजे सप्तम स्थान पुन्हा रिपीट होत आहे त्याच्यामध्ये, आणि तो मेषेच्या बुधासोबत आहे. आपण त्याच डायरेक्शनला गेलो नाही, पण डायरेक्शन आपण एक धागा पकडला तो सिंह राशीचा आणि ते स्पाईनचा, तर त्याला पकडूनच आपण पुढे पुढे गेलो.
एक गोष्ट ना सर्वांनी लक्षात ठेवा की पत्रिकेत ग्रह जिथे असतो ना ज्या भावामध्ये तो जास्त ऍक्टिव्ह असतो भाव. आता इथे काय झालं होतं सरांनी आता दाखवल्या पत्रिकेत की षष्ठात गुरुची रास होती, ग्रह नव्हता. आता माझी प्रोटोकॉल डिमांड अशी आहे की षष्ठात षष्ठ यासाठी बघायचं की तिथे तरी ग्रह सापडतोय का, तो सापडला. केतू सापडला ना. मग केतू अशरीरी आहे, मग त्या सिंह राशीचा अधिपती रवीकडे आपली नजर गेली. हे जे नजर जाणं आहे, 1 2 3 4 या प्रोटोकॉल प्रमाणे, याला खूप महत्व आहे. की तिथे ग्रह नाही मग मी काय करायचं असं भांबवून जायचं काय, षष्ठ नाही षष्ठाचे षष्ठ तिथे ग्रह आहे, त्याची रास, तो कुठे पडलाय असं करत करत सरांनी ती पत्रिका जोडून दाखवली तुम्हाला. जोडाजोडी फार महत्वाची आहे. कंबाईंड इफेक्ट असतात, एका गोष्टीचे एका ग्रहस्थितीचे एका राशीचे असे इफेक्ट नाही मिळत. इट्स अ कंबाईंड इफेक्ट. त्याचं दाखवून दिला त्यांनी की ते कॉम्बिनेशन झालं होतं कसं. बरोबर ना. सायली संतोष. हॅलो सर, मला फक्त एक प्रश्न विचारायचा की आता आपल्याला जेव्हा जातक येतो तेव्हा ऑलरेडी डिसीज घेऊन येतो. जर त्याला आजारच नाही आणि आपल्याला पत्रिका आहे त्याच्यातून आपल्याला आजार कुठला होऊ शकेल ह्याची कशी माहिती घेऊ शकतो आपण? त्यावेळी तुम्हाला 2 3 स्थानं प्रामुख्याने बघायची असतात की आजार कुठला होऊ शकतो. म्हणजे षष्ठ स्थान सगळ्यात पहिल्यांदा लग्नी कुठली रास आहे तिथून सुरुवात करा, कारण ते शेवटी देह आहे तो. हम्म? षष्ठ स्थान आणि लाभस्थान ही 3 स्थानं तुम्ही प्रामुख्याने बघू शकता की तुम्हाला आजार कुठला होण्याची शक्यता आहे. परंतु कायम एक लक्षात ठेवा की आजार हा एपिजेनेटिक्स न सांभाळल्याने जास्त होतो. म्हणजे तुम्ही कुठल्या आजाराला प्रोन आहात एवढं सांगू शकता. म्हणजे लग्नी एखादी रास आहे आणि ग्रह बिघडलेत किंवा चुकीच्या ग्रहांची दृष्टी त्याच्यावर पडलेली आहे आणि काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर लग्नी पडलेल्या राशीची अनाटॉमी मिळते. जसे ते तूळ रास होती तर मी सांगेन की किडनी किंवा कमरेचा भाग म्हणून तुम्ही लंबर स्पाईन आणि तिथे मंगळ होता आणि मंगळाला ती रास आवडत नाही कारण शुक्र मंगळ शत्रू आहेत वगैरे जरी आपण, तर दाह, इन्फ्लेमेशन, पेन, तूळ आणि त्यांना ते जसं मी सांगितलं की सर्व्हायकलचा जरी त्रास असेल तर एवढे सर्वच डिस्क होते त्यांना. आय एम शुअर की त्यांना लंबर स्पॉन्डिलोसिस असतो, म्हणजे लंबर साईडला सुद्धा डिस्क बाहेर आलेल्या असणार आहेत. लग्नी रास बघा, षष्ठ स्थानातली रास बघा आणि लाभस्थानातली रास बघा. या 3 याच्यावरून तुम्हाला अंदाजा नक्की लागेल की कुठल्या डायरेक्शनला त्यांचे विकार येऊ शकतात. एक तुम्हाला सर्वांना सांगून ठेवतो की माझा एक वेबसाईटवर नाहीये तो क्लास. डेफिनेट इंडिकेशन्स असं एका माझ्या क्लासचं नाव आहे. तुमच्या मनात जी शंका आली ना की झाला रोग मग तो आला तर आपण काय सांगणार, फार फार तर जोडाजोडी करून सांगणार की तुला झालाय. प्रश्न असा आहे की डेफिनेट इंडिकेशन्स मध्ये मी तुम्हाला दाखवून दिलाय की ती पत्रिका 4 5 प्रकारे दाखवत असेल तर मी स्वतः कॅन्सर होईल असं एका पेशंटला 18 वर्ष ऍडव्हान्स मध्ये सांगितलं होतं. 18 वर्ष. आणि 18 वर्षानंतर त्या कालखंडात त्यांनी मला फीडबॅक दिला की हो त्या एरियाचा कॅन्सर मला डिटेक्ट झालेला आहे. हे लक्षात घ्या की हे का सांगता येतं माहितीये का. सोपं गणित लक्षात ठेवा की कॅन्सर मध्ये इन्व्हॉल्व्ह असायलाच पाहिजे असे ग्रह ठरलेले आहेत. ते पत्रिकेत एकमेकांशी बांधले गेले आहेत असं तुम्हाला बघायचं असतं. त्याला मी डेफिनेट इंडिकेशन्स असं म्हटलंय. हा. आता समजा एखाद्याच्या षष्ठामध्ये चंद्र शनी आहेत, ते डेफिनेट इंडिकेशन कसलं आहे माहितीये का की याला फूड पॉयझनिंग नक्की होणार. कन्या राशीत असेल तर ती शक्यता वाढली. बरोबर. तो तिथला बुध अष्टमात असेल तर शक्यता वाढली. असे धागे जोडत जायचे. पण चंद्र शनी जर रोगस्थानी आहेत तर कधी ना कधीतरी फूड पॉयझनिंग होणार. अशा अर्थाने ती पत्रिका आढावा घेणं म्हणतो आपण. डेफिनेटली नाही सांगता येणार कारण तो त्याला बळी पडणार नाही, तो वेगळा वागेल, व्यवस्थित वागेल, लवकर डॉक्टरकडे जाईल, हे सगळं बरोबर आहे. पण तुमची जी शंका आहे की इन ऍडव्हान्स सांगता येतं का, तर तुम्हाला पक्केपणाने सांगता येतं तर ते टाळू शकतो. किंबहुना ते टाळता यावं म्हणूनच पक्केपणाने ती आढावा घ्यायचा असतो. हे बघ इथे तुला आणखीन एक नियम आहे ज्योतिषात, तो सर आता इथे नाही सांगत मी तुम्हाला. मृत्यूचं कारण आपल्याला नक्की कळतं पत्रिकेवरनं. इंद्रिय. आता समजा तुम्हाला काहीतरी झालंय तर आम्ही त्याचा उलटा वापर करतो की इंद्रिय वेगळं आहे ना, मग या विकारातनं तू नक्की बाहेर येशील. बरोबर. त्यामुळे काही वेळा अशी पण डेफिनेट इंडिकेशन्स असतात. हा.
की रेट्रोग्रेड थिंकिंग करून तुम्ही नाही हा हे नाही याचा प्रॉब्लेम नाही याचा आहे अशा दोन्ही बाबतीत तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये वॉर्निंग देता येते. डेफिनेट इंडिकेशन असं नाव लक्षात ठेवा. कधी कधी बेसिक्स जे असतात ना ते खूप महत्वाचे असतात. आता मागे एका क्लासमध्ये आपण सांगितलं की चंद्र आणि बुध शत्रू वगैरे असं आपल्याला सांगितलं, पण त्याचं कारकत्व वापरायचं कसं, की जेव्हा षष्ठ स्थानी कर्क राशीत किंवा कुठल्याही जलतत्वाच्या राशीत बुध आला, त्यातल्या त्यात कर्क राशीत बुधाला, आता कर्क रास किंवा चंद्र याचं मुख्य कारकत्व पोषण करणं आहे. तर तो माहिती सौष्ठव हे शुक्राचं काम वृषभ राशीचं, आणि पोषण म्हणजे तुमच्या पेशीला जी एनर्जी सप्लाय होते ती पोषणामधूनच होते. तुमच्या अन्न खाल्ल्या खाल्ल्या सगळ्यात आधी स्टमक मध्ये जातं, जिथे हायड्रोक्लोरिक ऍसिड वगैरे जातं आणि त्याचं रूपांतर होतं. आता बुध चंद्राला शत्रू मानतो, त्याच्यामुळे जेव्हा बुध जलतत्वाच्या राशीत षष्ठात आणि त्यातल्या त्यात कर्क राशीत आला, तर तो अतिप्रचंड ऍसिडिटी देऊ शकतो. का तर मुळात आता तिथे चंद्राचं आणि बुधाचं पटत नाही. तसं तर बुध सौम्य ग्रह आहे, म्हणजे फार तो काही पापग्रह आहे अशातला सुद्धा भाग नाही आहे. जरी त्या बुधाकडे चांगलं कारकत्व, चांगल्या स्थानाचं जरी स्वामित्व जरी असलं तरी सुद्धा त्यांचं नैसर्गिक जे काही नातं डिफाईन झालेलं आहे त्याप्रमाणे तो त्या स्थानाची फिजिओलॉजी डिस्टर्ब करण्यासाठी प्रवृत्त होतो. अतिप्रचंड ऍसिडिटी बुध 100% देतो. कारण का तर त्याला म्हणजे चंद्राच्या राशीत गेल्यानंतर बुध जवळ अनकम्फर्टेबल होतो. तर तिथे तुम्हाला म्हणजे कधी कधी असं नैसर्गिक गुणधर्म जे तुम्हाला सांगितलेले आहेत, तर त्याचा सुद्धा वापर तुम्हाला मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी मध्ये खूप चांगला करता येतो. अजित, अजितजी तुम्ही विचारा. अजितजी, तर अजित. नमस्कार, फार सुंदर सांगितलं तुम्ही. मला एकच सायटिका ज्याला बऱ्याच जणांना होतो, सायटिकाची काय ही असते, म्हणजे कुठून बघायचं, मांडी का काय, म्हणजे कंबर? सायटिका हा लंबर स्पाईन, तूळ रास खूप जास्त इन्व्हॉल्ड असते. हा, अं, ओके. आणि वृश्चिक रास यांचा जो बॉर्डरिंग आहे ना, सायाटिका होतो L4 L5 किंवा L5 S1 या दोन याच्यामधून. म्हणजे आपल्याला 5 वर्टिब्रा असतात आपल्या लंबर स्पाईन मध्ये, L1 L2 L3 L4 L5, आणि नंतर सेक्रल स्पाईन सुरू होते म्हणजे S1 S2 S3 S4 वगैरे. तर L5 S1 आणि L4 L5 याच्यामध्ये सायाटिकाचा प्रॉब्लेम जास्त, कारण सायाटिक नर्वचं फॉर्मेशनच तिथून होतं. L3 L4 L5 S1 S2 आता असंच काहीतरी असतं. बरोबर. तर बॉर्डरिंगच्या जर ग्रह असतात ना, तूळ राशीचे शेवटचे अंश, वृश्चिक राशीचे सुरुवातीचे अंश, हे जे प्रकार ओके. आहेत हे हा सायाटिक खूप जास्त आहेत. म्हणजे अर्थात तुम्हाला ती देहस्थानी सापडायला पाहिजे. हा शुक्रावर म्हणजे आता डायरेक्टली शुक्राची इन्व्हॉल्वमेंट खूप जास्त आहे सायाटिकामध्ये. लंबर स्पाईनी आहे, आकार बिघडणं हा शुक्राच्या अंगणाखालचा भाग आहे. त्याच्या ओके. शुक्रावर शनीची दृष्टी असणं, शुक्रावर राहूची दृष्टी असणं, ती देहस्थानी होणं किंवा ती षष्ठस्थानी होणं किंवा ती षष्ठाच्या षष्ठस्थानी होणं किंवा ती हम्म फॉर मॅटर इव्हन सप्तम स्थानात सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो. का तर सप्तम स्थान हे कालपुरुषाच्या कुंडलीत तुळ रास दर्शक आहे म्हणून. तर या हम्म 1, हम्म. 6, 7 आणि 11 या 4-5 स्थानामध्ये तुम्हाला शुक्र हा ग्रह बिघडलेला शनीकडून किंवा राहूकडून किंवा हम्म. हर्षलाकडून, ओके. त्यात स्पॅझम हा प्रकार ना, स्पॅझम सायाटिकामध्ये स्पॅझम होतो मसलला खूप प्रचंड. स्पॅझम, स्पॅझम. हा हा. स्पॅझम हा प्रकार हर्षलाचा असतो. कारण का स्पॅझम हा असा हळूहळू होत नाही, अचानक हम्म. यू फील कम्प्लिटली लॉक्ड आउट, की तुम्हाला ओके. ही जी सडन रिॲक्शन असते त्याला इनव्हॉलंटरी कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स म्हणतात. म्हणजे तुमची इच्छा नाहीये मसल कॉन्ट्रॅक्शनची, त्यांनी स्वतःला कॉन्ट्रॅक्ट करून घेतलं. ते हो हो इनव्हॉलंटरी जे आहे ना, ते हर्षल तुम्हाला फार क्विकली देतो. हो त्याच्यामुळे हो. शुक्र, शनी, हर्षल, राहू हे ग्रह 1, 6, 7, 11 जास्त वेदना असेल तर त्यात अष्टमस्थान दर्शक आहे. परंतु तुमची लग्नस्थानाची रास जर बलवान असेल, लग्नस्थान थोडं बलवान असेल, शुभग्रहांची दृष्टी असेल, तर प्रयत्नपूर्वक तुम्ही ती गोष्ट मॅनेज करू शकता. आणि जर ओके. तेही बिघडलं असेल तर तुम्ही सर्जरीकडे इंडिकेशन त्याचे जातात, असा हो अर्थ. हो हो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान. सुंदर सुंदर. दीपकजी तुम्ही विचारा. सर नमस्कार. नमस्कार. ते देशमुख सर, ते तुम्ही जे आता म्हणजे माहिती मिळवण्यासाठी काही पर्याय सांगितलेत की की बाबा सर्च इंजिनवर किंवा अजून काहीतरी पेड करून तुम्ही एक हे सांगितलं बघा. तर तसं काही तुम्हाला जर का त्याच्याबद्दलची काही माहिती आपल्या याच्यावर टाकता आली तर बरं होईल, जेणेकरून आम्ही त्याच्यातनं काही हे घेऊ शकू.
आरोग्य विद्या नावाची एक वेबसाईट आहे, मराठीत आहे ती. मी मागे टाकली. आरोग्य. आरोग्य विद्या मी पाहतो, माझ्याकडे असेल कुठेतरी ओके ती. मी ते ग्रुपवर ओके टाक. ओके. सगळंच नाही सापडणार, पण त्यात बऱ्याचशा डिसिजेसची माहिती मराठीत दिलेली आहे. खूप छान, सुंदर, नाही सोप्या नाही भाषेत. नाही, काय माहितीये का सर, आता एकंदर काय होतं की जसं तुम्ही म्हणताय तसं आपल्याला त्या क्षेत्रातली माहिती असणं हा अत्यावश्यक गोष्ट आहे. हो. जेवढं ज्योतिषातलं हे आहे तेवढंच त्याच्याबरोबर माहिती असणं आवश्यक आहे. तर त्या दृष्टीने मग आम्हाला थोडी ती तयारी करता येईल अशा हिशोबाने थोडी मदत करा तुम्ही थोडी. हो दुसरा नाही, एक छोटासा प्रश्न. माझे जे काही रिसोर्सेस आहेत त्याच्या लिंक्स मी ग्रुपवर पाठवून देईन. पण ते ना चालेल ते ना सर, चालेल. एक लिंक सफिशियंट नाहीये. म्हणजे मुळात ना, म्हणजे ती क्युरिओसिटी कायम जागृत ठेवा, कारण आता काय कॉन्टेंट नाही एवढं युट्यूबवर वगैरे मी नाही पाठवूनच आहे ते, पण ते कायमस्वरूपी नाही असू. सर, नाही तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिलो तर एखाद्या वेळेला थोडं 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 शिकत जाऊ पुढे, असं काही हे नाही. नाही नाही, नक्कीच जा. जसे की माझ्याकडचे जे रिसोर्सेस आहेत ते मी सर्व पाठवून देईन तुम्हाला ग्रुपवर, तर तुम्ही ते ओके. अवश्य वापरा. बरं, दुसरा एक छोटासा प्रश्न आत्ताच्या या संदर्भातला, आता जस्ट आधी थोड्या वेळ की लग्नात म्हणजे मी वाचलेलं ह्याच्यातलं हे करतोय याचे संदर्भ, की समजा लग्न स्थानामध्ये जे ग्रह आले ते ग्रह म्हणजे ते व्यक्तीच्या कंट्रोलमध्ये असतात. म्हणजे तिथे त्या विषयाशी माणूस जसं तुम्ही म्हटले ना, आता मला षष्टेश समजा लग्नात आलाय, तर रोगाशी लढण्याचा जो काही हे आहे किंवा आपण म्हणतो ना त्याला ते ज्ञात होईल, मग तो त्या रुटीन त्याचं फॉलो करेल आणि रुटीन फॉलो केल्यामुळे त्याला ते बरं. तर याबद्दल काय तुमचं मत आहे ते थोडंसं जाणून असं तर मी कधी काही फार विचार केला नाही, की म्हणजे काय कंट्रोलमध्ये आहे राहील आणि काय कंट्रोलमध्ये नाही राहील. कारण मुळातच काय ना, त्यातच खूप अंतर आहेत. म्हणजे जसं आपण अष्टम स्थानाला मृत्यू स्थान म्हणतो, पण ते आयुर्दयाचं स्थान आहे, म्हणजे जो आयुर्मानाचं स्थान आहे असं हो, म्हटलं जातं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. षष्ठ स्थान हे रोगस्थान आहे, पण त्याला असं समजत की रोगाच्या लढण्याच्या शक्तीचं सुद्धा ते स्थान कधी कधी आपण ते धरलं जातं. म्हणून कदाचित तुम्ही म्हणता असाल अगदी अगदी षष्ठेश नक्की, लग्न अगदी गेला की बरोबर. तो रोग कंट्रोल येस. करण्याची मला. तर तर्क म्हणून तो आपण ऍक्च्युली कसं बेस्ट गोष्ट तीच आहे की आपण त्या पत्रिकेत त्याची प्रचिती घ्यावी लागेल, की बाबा षष्टेश ओके. लग्न केल्यावर अर्थात षष्टेश लग्नी गेल्यामुळे लग्नस्थान थोडंसं स्पॉईल होणारच आहे. तुम्ही हो, त्या सरळ आहे. टेक्नॉलॉजी तुमची त्याच्याकडे तुम्ही ड्रॅग होणार आहात नॅचरली. परंतु त्या षष्टेशाला जर काही पॉझिटिव्ह ओरिएंटेशन मिळालं असेल, नवपंचमात असेल, म्हणजे आता कोलॅबरेटर कोण आहे त्याला कुठल्या तरी पॉझिटिव्ह सोर्स लागणार आहे. म्हणजे त्या लग्न स्थानातलं जे स्पॉइलिंग त्यांनी केलेलं आहे त्याची ते डॅमेज कमी करण्यासाठी त्याला असणारे नवपंचम योग, त्याच्यावर असणाऱ्या शुभग्रहांच्या दृष्टी वगैरे वगैरे गोष्टी ती गोष्ट कंट्रोलमध्ये ठेवायला नक्कीच मदत करतील. नो नो डाऊट अबाउट इट. कारण लग्नस्थानाचं स्वतःचं एक शुभत्व त्या ग्रहाला असं, जसं त्याची चुकीची माती घेऊन तो ग्रह गेलाय, तसं लग्नस्थानाची माती सुद्धा ना तिथे गेल्यानंतर. तर हो. कोलॅबरेटर कुठले आहेत त्याच्यावरून तो आपल्याला डिसीज किती मॅनिफेस्ट होईल हे आपल्याला ठरवता येऊ शकतं. नाही नाही, अगदी सर ढोबळ यांनी आपण जसं म्हणतो जनरली, म्हणजे आता आपण ज्योतिषाच्या पासून थोडस हे की एखाद्याला डायबिटीज झालाय, आता अनेक लोकांना होत, पण एखादा व्यक्ती ते अगदी मेंटेन करून लाईफस्टाईल अगदी व्यवस्थित जगत असतो, म्हणजे बाहेरच्याला जाणवत सुद्धा नाही की याला डायबिटीज आहे किंवा काय किंवा. तर ते जे आहे तर त्यावेळेस आहे ना असं जाणवलंय की अष्टमेश जर का लग्नी असेल किंवा हम्म. अष्टमेश एखाद्या शुभ ग्रहाबरोबर असेल, तर अशा वेळेस ती व्यक्तीला सुस्ती होते किंवा हम्म. ते सुचतं त्याला आणि तो ते करतो. तर असं माझं एक थोडस हे ऑब्झर्वेशन होतं, म्हणून तुम्हाला म्हणलं मी काय. ओके, थँक्यू सर. व्हेरीफाय करण्यासारखंच आहे ते. आणि मुळात ना तुम्ही फार फाउंडेशनल एलिमेंट्स चांगले वापरायला पाहिजे. आता पॅनक्रियाज पॅनक्रियाज कुठल्या राशीच्या अंमलाखाली येतं? मीन राशीच्या अंमलाखाली येतं, तुम्हाला माहिती आहे. हो. आता कशी छान मॅनिफेस्ट होते ड्युअलिटी ते बघा. म्हणजे मिथुन रास ही द्विस्वभावी आहे म्हणून 2 फुफ्फुस त्याच्या अंमलाखाली दिलेली आहेत. धनुरास ही सुद्धा द्विस्वभावी आहे म्हणून बटक्स मांड्या, ड्युअलिटी तिथे सगळ्या ठिकाणी. किंवा कन्या रास द्विस्वभावी आहे म्हणून लहान आतडं आणि मोठं आतडं अशा दोन्ही गोष्टी आहेत. तर पॅनक्रियाज हे मीन राशीच्या अंमलाखाली येतात हे माहिती आहे. तर पॅनक्रियाज तर एकच आहेत असं म्हटलं तर तुम्ही थोडा सूक्ष्म विचार केला तुमच्या लक्षात येतं
की तुम्ही फंक्शनॅलिटी बघितली पाहिजे. पॅनक्रियाज हे एंडोक्राईन ग्लँड आणि एक्झोक्राईन ग्लँड असं दोन्ही फंक्शन करतात. म्हणजे नलिका विरहित ग्रंथी आणि नलिका सहित ग्रंथी असे दोन प्रकार असतात. म्हणजे काही ग्रंथींना हार्मोन सिक्रेट करण्यासाठी पाईप असतो आणि त्या पाईपनी ग्रंथात आपल्या रक्तात हार्मोन येतं. आणि काही ग्रंथी डायरेक्टली स्पंज सारख्या सरळ रक्तामध्ये हार्मोन सोडून देतात. मला त्याला कुठला पाईप नाहीये. तर एंडोक्राईन आणि एक्झोक्राईन ह्या जे प्रकार आहेत ते दोन्ही प्रकार पॅनक्रियाजमध्ये. पॅनक्रियात इन्सुलिन मला असं वाटतं की नलिका विरहित डायरेक्ट सिक्रेशन आहे. आणि सेरम अमायलेज आणि सेरम लायपेज हे दोन हार्मोन्स आहेत त्याच्यात. तर ते नळीने रक्तात सोडले जातात. म्हणजे ड्युअलिटी जी आहे मीन राशीची ती पॅनक्रियाजला ती असाइन झाली आहे, फंक्शनली असाइन झाली आहे, अॅनाटॉमिकली असाइन नाही झाली. आणि ते अर्थातच ते रक्त कंट्रोल रक्ताचा तो भाग आहे. हार्मोन सगळ्यात महत्वाचा इन्सुलिनच आहे. तुम्हाला असं लक्षात येईल की इन्सुलिन इज फाउंडेशनल अॅनाबोलिक हार्मोन. त्याच्याशिवाय वाढच होऊ शकत नाही आपली. आणि ते ज्ञान आहे म्हणून कुठलाही हार्मोन सर सांगतात की तो ज्ञानाचा एक मेसेंजर आहे. त्याच्यामुळे तो गुरुच्या अंमलाखाली यायला पाहिजे. तर अर्थातच पॅनक्रियास म्हणून गुरुच्या मीन राशीच्या अंमलाखाली. पण फंक्शनॅलिटी बघायची. एंडोक्राईन एक्झोक्राईन दोन्ही काम करतं ना, म्हणून मीन रास आणि त्याची द्विस्वभावी जी पद्धत दिलेली आहे, द्विस्वभाव त्याला जे ऍट्रिब्यूट दिलेलं आहे ते त्याच्यात सुद्धा मॅनिफेस्ट होतं. समटाइम्स इट इज नॉट व्हेरी एव्हिडंट. आपल्याला काही गोष्टी एव्हिडंटली दिसतात. मिथुन राशीमध्ये 2 फुफ्फुसं आहेत किंवा देवाणघेवाण त्याला सांगितलेलं आहे ना आपला बीजगुण. मग त्याच्यामध्ये छोटे छोटे द्राक्षासारखे बल्ब असतात, अल्बिओलॉय म्हणतात त्याला. आणि त्याच्यात प्रोसेस ऑफ डिफ्युजन मध्ये देवाणघेवाण होती कशाची, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची. हे खूप एव्हिडंट असतं. काही वेळा ते एव्हिडंट नसतं, ते तुम्हाला हुडकावं लागतं, पण ते सापडतं हुडकल्यानंतर. कुमुदजी तुम्ही विचारा. कुमुद ठोसर. साठी मकर रासच बघायची का संधिवात? संधिवात, आता संधिवात म्हणजे तुमचा जर मल्टिपल प्रकार आहेत त्याच्यामध्ये. कुठले जॉईंट दुखतात, मायनर जॉईंट आणि मेजर जॉईंट, त्याच्यावरून आहे. मकर रास तशी ओव्हरऑल जसं मी मगाशी सांगितलं की पूर्ण स्पाईन सिंह राशीच्या अंमलाखाली आहे आणि मग त्यात भाग आहे. सर्वायकल स्पाईन म्हणजे वृषभ रास, मग थोरॅसिक स्पाईन म्हणजे सिंह कर्क, आणि लंबर स्पाईन म्हणजे सेक्रल स्पाईन म्हणजे वृश्चिक. तसंच संधिवातामध्ये मेजर जॉईंट्स असतील की मकर रास जास्त कामात येते. म्हणजे नी जॉईंट, हिप जॉईंट, अँकल जॉईंट हे जे मेजर जॉईंट्स आहेत. आता पण तुम्ही आपल्या बोटामध्ये किंवा आपल्या अँकलमध्ये 26 प्रकारचे जॉईंट. तर त्याच्यामध्ये तुम्हाला शनी आणि केतू किंवा मायनर गोष्टी आहेत. शनी केतू कुठे प्रॉब्लेम आहे, कारण केतू इन्फ्लेमेशन देऊ शकतो आणि शनी तुम्हाला जॉईंट दर्शक आहे. तर मकर राशीसोबत दुसरी कुठली मायनर रास पाहण्यापेक्षा केतूकडे तुम्ही जास्त लक्ष द्यावं त्यावेळेला, कारण तो केतू इन्फ्लेमेशन सुद्धा देऊ शकतो आणि जॉईंटचा कारक आहे. त्यामुळे मकर राशी आता मी मायनर जॉईंट म्हणजे अशी कुठल्या पत्रिका केवळ हाताचं बोट दुखतं म्हणून कुणी येत नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला ती गोष्ट फार एम्पेरिकली व्हेरीफाय करता येत नाही. तरी संधिवात असलं तर मकर राशीची इन्व्हॉल्वमेंट नक्की असणार आहे. संधिवात हा कधी कधी ऑटो इम्युन सुद्धा कन्सिडर केला जातो. तर त्याच्यामुळे ऑटो इम्युनच्या अँगलनी सुद्धा तुम्हाला, कारण ऑटो इम्युन मध्ये काय होतं की तुम्हाला तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला ज्ञानच कमी पडलेलं असतं की ही स्वतःचीच पेशी आहे हे ज्ञान त्याला सापडत नाही. त्याच्यामुळे गुरु बिघडणे किंवा गुरुची रास बिघडणे असे सुद्धा प्रकार त्याच्यामध्ये दिसून येतात. संधिवाताची वगैरे एखादी पत्रिका घेऊ शकाल का तुम्ही? तुम्ही मी पाठवू तुम्हाला एक? पाठवून द्या एक, मी पाहतो आणि आपण नंतर पुढच्या क्लासमध्ये बघूया. मला संधिवात आणि ते कर्पट टनल म्हणून काय मला पाठवण्यापेक्षा सोडवा. आज आपण सोडवा, तुम्ही ते प्रत्यक्ष मांडा आणि त्याचे ऍडिशनल इनपुट्स टाकायचे आहेत त्या, कारण तुम्ही शिकणार आहात. चालेल चालेल, नाही नाही, नक्की नक्की. कारण कर्पट टनल म्हणून जे आहे ना ते मनगटाच्या इथली नसते काहीतरी होते आणि त्याचं ऑपरेशन वगैरे पण झालेलं आहे. पण तो नेमका संधिवातच आहे का हे आधी कन्फर्म करा. नाही आत्ताच आहे संधिवात म्हणून सांगितलेलं आहे. आणि एक लक्षात ठेवा, कार्पल टनेल आहे ना तो संधिवाताशी इतका जवळचा नाहीये. तुम्ही आता बोलता एक लक्षात घ्या, मनगटाचं मसल आहे ना ते आतलं शिरेवर प्रेशर वाढवतं, त्यांनी पुढचा ब्लड सप्लाय कमी होतो आणि ते हाताचे मुवमेंट आहेत ना बोटांच्या त्याच्या एखाद्या बोटामध्ये मेजर प्रॉब्लेम येतो. कार्पल टनेल डायग्नोज करणं खूप सोपं आहे. ते यंत्र असतं त्यांनी ते बघतात की इथे ब्लड फ्लो ऑब्स्ट्रक्ट होतोय का, फार सोपं आहे ते.
पण ते तुम्ही न्यूरोलॉजिकली बघता की आता हात का असा हालतो, असं ट्विस्ट का होतो हात, पटकन समजत नाही. पण कार्पेंटर हेल इज रादर इझी व्हेन ट्रीटेड ॲट अर्ली स्टेज. हा तुमचा हा जो विकार आहे तुम्ही म्हणताय तो संधिवात, गाऊट किंवा रिमॅटिझम, तो तसा असा इतका सहजासहजी बरा होत नाही. नाही होत. किंवा संधिवात हा कार्टेलेजचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे इन्फ्लेमेशन तयार होतं. अगं माझं ऍक्सिस बँकेचं कार्ड खराब झालंय म्हणून मी तुझं काय बोलतोय. नाही नाही. आनंदजी तुम्ही विचारा. सर, मगाशी आपण म्हणालात की बुध आणि चंद्र कर्क राशीत षष्ठ स्थानात असतील तर तिथे हायपर ॲसिडिटीचं प्रोबॅबिलिटी जास्त असते. तर षष्ठ स्थानातली रास बदलली, समजा तिथे मिथुन रास असेल आणि तिथे बुध असेल, चंद्र असेल, रवी असेल, तरीही ॲसिडिटी आपण म्हणू शकतो का तिथे? ऍसिडिटी नाही म्हणता येणार, कारण मुळात एक ती वायुतत्वाची रास आहे. येस. ऍसिडिटी हा जलतत्वाशी संबंधित जास्त तो क्लोजली आहे, असोसिएटेड आहे. कर्क रासही नाहीये तिथे. आता कर्क राशीत चंद्र जर असेल ना तर बुधाला जास्त त्रास देता येणार नाही, कारण तो स्वतः पोषण बलवान झाला ना त्याच्या डिस्टर्बन्स पेक्षा. त्याच्यामुळे मिथुन रास असेल तर ऍसिडिटीकडे ती गोष्ट नाही वळणार, ती श्वसनाच्या विकाराकडे ती गोष्ट जास्त वळेल, कारण मिथुन रास खूप त्याला हा गॅस पकडणं, ढेकरा आहे ना, हा असा त्रास होईल त्याला, गॅसेस आणि ढेकरा. बर बर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला हे म्हणायचं होतं की अशा केसमध्ये जिथे रवी बुध चंद्र सर्व एकत्र आहेत, तर तिथे मेंटल डिसिजेसचा चान्सेस पण होऊ शकतात का? मेंटल डिसऑर्डरवर आपण एक वेगळा क्लास घेऊ. होल्ड ऑन फॉर युअर क्वेश्चन आपण, कारण तो फार वेगळाच विषय आहे तो. मेंटल डिसऑर्डर मध्ये बरेच प्रकारही आहेत. त्यात सिझोफ्रेनिया आहे, त्याच्यात बायपोलर डिसऑर्डर आहे, त्यात डिप्रेशन आहे, त्यात बऱ्याच प्रकार आहेत. पण होल्ड करा, आपण त्याच्यावर एक वेगळं लेक्चर घेऊयात, कारण का आता मी सांगितलं तर ते फार मला छोट्या स्वरूपात सांगावं लागेल. पुढे मला वाटतं आम्ही मागे एक क्लासमध्ये तो हँडल केला आहे विषय. पण एक फक्त ढोबळ मनाने, म्हणजे सरांचा तो एक अद्भुत रिसर्च आहे की वृषभ रास आणि कर्क रास या राशीवर मेंटल डिसऑर्डर जास्त सापडतात. हे फार कॉन्ट्रडिक्टरी आहे, कारण वृषभेत आणि कर्केत चंद्र ऍक्च्युली बलवान आहे. येस, राईट. परंतु हा रिसर्च तुम्हाला अगदी व्हेरीफायबल आहेत या गोष्टी. तुमच्याकडे तुम्ही जेवढे लोक तुम्ही जर प्रोफेशनल कन्सल्टेशन करत असाल तर तुम्हाला लक्षातही येईल. त्याचं कारण जे आहे, त्याचं साधं एक्सप्लेनेशन आहे की चंद्राचा गुणधर्म हा फ्लेक्सिबिलिटी आहे, कारण ते जलतत्व आहे. जे पाणी जेवढं प्रवाही असतं ते वाटी ग्लासमध्ये टाकता आला पाहिजे, ग्लास मधलं अजून कप मध्ये टाकता आलं पाहिजे, ते तसा शेप घेतं. म्हणजे अकोमोडेटिव्ह स्वभाव हा चंद्राचा मूलभूत गुणधर्म आहे. पण जेव्हा चंद्र बलवान होतो तेव्हा त्याचा बर्फ होतो, पाणी घट्ट होतं, आणि मग ग्लास मधला बर्फ कप मध्ये नाही टाकता येत, आणि कप मधला बर्फ तुम्हाला वाटीत नाही टाकता येत, कारण का शेप नाउ इज फ्रोझन. म्हणजे परिस्थितीशी जुळवून घ्यायला त्या लोकांना भयंकर अवघड जातं, जो मूलभूत चंद्राचा स्वभाव आहे. आणि त्याच्यामुळे वृषभ आणि कर्क राशीवरच कॉन्ट्रडिक्टरी सगळ्यात जास्त मेंटल डिसऑर्डरचे पेशंट सापडतात. पण त्याला अर्थात हे फार काय म्हणतात जनरल रिसर्च आहे. आता त्याच्यामध्ये प्रकार आहेत, बाकीच्याही गोष्टी आहेत. पण एखाद्या कधीतरी कुठल्या तरी क्लासमध्ये आमच्या शहरातल्या सायकेट्रिस्टशी कोलॅबोरेट करायचो काही वर्ष. त्यांना एवढंच सांगितलं होतं की पेशंटची पत्रिका मिळाली तर मला द्या, ते मला चांगले ओळखतात, त्यामुळे ते माझे बरं विचारतो आणि देतो. त्यातले 70 ते 75% माणसं त्या विकारांनी ग्रस्त वेगवेगळ्या ही कर्क आणि वृषभेची होती. अरे बर. हा, अच्छा. तो प्रत्यक्ष रिसर्च केलाय सायकॅट्रिस्टशी कोलॅबोरेट करून, प्रत्यक्ष पत्रिका बघितले. बर. आणि मग त्याच्यात कुठला डिसीज झाल्यावर काय ग्रस्त मी याचाही रिसर्च केला. पण त्याला आता काही वर्ष झाली त्या गोष्टीला बरीच. राईट. वेगळी मिळतात चांगली असं नाही, म्हणजे चंद्र वाईट नाहीये, परंतु त्याचं दुसरा म्हणजे काय धन असेल का ज्या काही स्थानात ती रास आहे तसं त्याला चंद्र त्याचं बळ नक्की देईल दुसऱ्या कुठल्या तरी बाबीसाठी. वास्तू देईल, वास्तू कदाचित वास्तू देईल, वाहन देईल, वास्तू मध्ये डोकं ठिकाणावर ठेवणार नाही. आणि म्हणजे मेजर जेव्हा आपण मेडिकल याच्यात बघतो तेव्हा
फर्स्ट हाऊस, सिक्स्थ हाऊस आणि 11th हाऊस, these are the main focus centers. हा, म्हणजे जर तुम्हाला डिसीज ऑलरेडी कुठेही तुम्हाला पॅथॉलॉजी सांगितली गेली नाहीये तर 1, 6, 11 याच्यात तुम्हाला 70-80% वेळा तुम्हाला कनेक्टेड पद्धतीने, आता ग्रहच नसतील तर ती गोष्ट कॉम्प्लिकेटेड होते जोडायला. बरोबर. एखादा तरी ग्रह याच्यात सापडला ना, तिथून धागा पकडून मग आपण त्याला कनेक्ट करू शकतो, कोलॅबोरेटिव्ह एव्हिडन्स. पण 1, 6, 11 मध्ये बहुतांश वेळा गोष्टी सापडतात. कॉम्प्लिकेटेड डिसिजेस मध्ये मात्र आपल्याला सगळ्यात सारीपाट त्याच्यात बघावा लागतो. पण फिक्स रूल मानू नका तो, कारण का तर कित्येक वेळा जसं सांगितलं, चतुर्थात सुद्धा कॅन्सरच्या पॉसिबिलिटीज निर्माण झालेल्या असतात. दशमामध्ये अन्य प्रॉब्लेम निर्माण झालेले असतात. कारण पत्रिकेचा कुठला धागा त्यावेळी ऍक्टिव्हेट झाला, म्हणजे दशम त्याची फॉर एक्झाम्पल म्हणजे कालपुरुषाच्या कुंडलीप्रमाणे दशम स्थानात मकर रास येते आणि दशम स्थान बिघडलं म्हणून गुडघ्याचे प्रॉब्लेम खूप सुरू झाले. अशा सुद्धा पत्रिका आलेल्या आहेत. जेव्हा की दशम स्थान आपण सहसा खूप शुभ स्थान, परंतु काय एखादा माणूस कर्तृत्ववान निघाला, दशमात खूप चांगले काय पापग्रह आहेत म्हणून कर्तृत्ववान आहे वगैरे वगैरे, परंतु त्या कर्तृत्वाच्या नादामध्ये तो कदाचित आरोग्याकडे लक्ष देणार नाही आणि त्याच्या गुडघ्यामध्ये म्हणा किंवा अजून कुठल्या याच्यात प्रॉब्लेम होणार आहे. हे त्याचे प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट सुद्धा त्याचे असतातच. पत्रिका त्या अँगलनी सुद्धा तुम्हाला बघायची असते कधी कधी. यू कॅनॉट इग्नोर दी कंटेम्पररी सिच्युएशन वेल अनालायझिंग, म्हणजे तो कॉग्निझन्स कायमच आपण ठेवायचा आहे. म्हणजे देशकाल संख्या या सगळ्याच गोष्टी एकत्रितपणे त्याच्यामध्ये मिक्स करायच्या आणि काही वेळा एक अशी इंटरेस्टिंग गोष्ट घडते की आपला एक असा समज असतो की पत्रिकेत गुरु बलवान असेल तर फायदे मिळतात काही वेगवेगळ्या प्रकारचे. एक पत्रिका आमच्याकडे अशी आली होती की त्या व्यक्तीला, बाईला डिप्रेशनचा त्रास होता, चंद्र व्यायात होता, मकरेत होता, बरंच काय काय होतं, आणि आता गुरु बलवान होता पत्रिकेत. तर आपल्याला वाटतं की गुरु काहीतरी करेल, तर झाली होतीच गोष्ट. गुरु बलवान, ती प्राध्यापिका होती, बुद्धिमान होती, तर ती मान्यच करत नसे की मला सायकोलॉजिकल त्रास आहे. त्यामुळे गुरुच्या अतिरिक्त बुद्धिमत्तेमुळे झालं काय, ती तो डिसीज नाकारला, ती डॉक्टरची औषधं बंद केली आणि आज अॅक्यूट डिप्रेशन मध्ये ती गेलेली आहे. कोणी नेलं तिला? ओव्हर कॉन्फिडन्स गुरुनी दिलेला की तुला तर सगळ्या गोष्टी कळतात, तू ज्ञानी आहेस, तुला काय लोक वेडा म्हणतात किंवा डिप्रेशन मध्ये आहेस, तू सिझोफ्रेनिक आहेस, हे चुकीच आहे असं तिला वाटायचं. बर. आणि कॅन्सर केसेस मध्ये द इन्व्हॉल्वमेंट ऑफ केतू इज ऑल्सो नाही, इट हॅज टू बी देअर. अच्छा. म्हणजे तुम्ही मला केतूचं काही देणं नाही घेणं नाही आणि ह्याला कॅन्सर झाला मग नाही, ते गडबड करताय काहीतरी तुम्ही. अच्छा. कारण द व्हेरी बेसिक प्रोसेस ऑफ ट्रिगरिंग द टिश्यूज, ते जे सेल आहे ना तुमचा, त्याच्या आतमध्ये ट्रिगर पॉइंट जो येतो ना डीएनए कडून, मॉडिफिकेशन होतात ना, म्हणून ती दुसरी पेशी तो फॉल्टी जनरेट करतो. इनफॅक्ट ती बऱ्याच वेळा जनरेट होत असते, असं नाही की ते होत नाहीत, वारंवार जनरेट होतात. मग त्या मारल्या कोणाकडून जातात? ते डिफेन्स मेकॅनिझम कडून आपल्या. म्हणजे तुमच्यासाठी एपिजेनेटिक्सची काळजी घेणं, सिगरेट न ओढणं हे आवश्यक आहे, पण त्याच्या जोडीला डिफेन्स मेकॅनिझम स्ट्रॉंग ठेवला तर शरीराने केलं निर्माण, ती करतातच, शरीर नेहमीच तसं करत असतं, त्या मारल्या जातात. पण केतू इन्व्हॉल्व्ह झाला तर तुम्ही नक्की समजा, पण अर्थात त्याला 4 ग्रह आहेत, एकटा केतू नाहीये, पण केतू नाही तर कॅन्सर नाही. बर बर बर. चैतालीजी तुम्ही विचारा. सर, कर्क राशी ही जलतत्वाची राशी आहे आणि बुध हा वायू तत्वाचा आहे, तर दोघांचं कॉम्बिनेशन काय मला समजलं नाही सर. ऍसिडिटीसाठी जलतत्वाच्या राशीत वायू तत्वाचा ग्रह, बुध हा वायू तत्वाचा आहे ना? नाही, बुध फक्त वायू तत्वाचा नाहीये बुध, वायू अधिक पृथ्वी. आता ऍसिडिटी ही फिजिकल दाखवता येणार, ते ऍसिड ते दाखवता येतात ना तुम्हाला, बरोबर ना? ती क्वांटिटी वाईज वाढतात, त्यालाच ऍसिडिटी म्हणतात ना. मग पृथ्वी तत्व दाखवणं, ती फक्त वायू तत्व नाहीये, तो व्यापारी वृत्तीचा असं म्हणतो की नाही आपण. मग व्यापारी वृत्ती ही पृथ्वी तत्वाचा गुण आहे, त्यासाठी जी चकलाची करायची ती बुद्धिमत्ता वायू तत्वाची आहे. तो दोन्ही यांचा कारक आहे. ते त्यावेळेस म्हणजे जलवायू असं कॉम्बिनेशन नाही सांगितलं होतं मी. ऍसिडिटी हे ऍसिड लिक्विड फॉर्म मध्ये, म्हणून मी जलतत्व असं त्यावेळी म्हणून तिथे त्या राशीच त्यावेळेस आधी सांगत असताना. आता बुध आणि जे आपण कन्व्हेन्शनल रूल शिकतो ना की बुध चंद्राला शत्रू मानतो वगैरे,
तर त्या दृष्टिकोनातून मी सांगितलं होतं की ऍसिडिटी देणं हा त्याचा प्रकार आहे. तो चंद्राच्या राशीत आला की तो जास्त खवळतो, म्हणजे त्याला जास्त अच्छा. राग येतो म्हणा, किंवा त्याच्यामुळे ऍसिडिटी निर्माण होते, कारण ते शत्रुत्व त्याला मॅनिफेस्ट करायला जागा मिळते, एवढाच त्याचा. ऍक्च्युली माझ्या मनात आलं होतं की तो वायू तत्वाचा तिथे गॅस्ट्रिक ट्रबल द्यायला पाहिजे होता, पण ती असं मिथून मला. देईल असं म्हटलं आपण. तिथून येत आला हा. तर परकेत आला तर आपण ज्याला ऍसिडिटी. आता आता त्यात सुद्धा एक फरक आहे. मिथून येईल असं म्हटलं की ढेकर येतील त्याला. तर हम्म, ढेकर हम्म. वरून येणारी गोष्ट आहे ना. ऊर्ध्व पातनाने शुद्धी असं त्या ढेकऱ्याचं स्वरूप आहे. मग ऊर्ध्व हा. पातनाने शुद्धी तूळ रास करते. हम्म. मग त्याला अच्छा. जोडलेल्या जागा तुळेतनं मिळालेला असतो तुम्हाला की अच्छा तुळ पण आहे का, म्हणजे याला ढेकरा जास्त येणार अच्छा. असं एक. प्रियाजी विचारा तुम्ही. ऑलरेडी 48 झाले. हॅलो, नमस्कार सर. हो. मला विचारायचं असं होतं की आता मी मकर राशी बद्दल बोललात की गुडघेदुखी वगैरे असेल त्याकरता, तर ती मकर रास षष्ठात म्हणजे एकादशात वगैरे असं की आता पंचमात जर असेल मकर रास, म्हणजे कन्या लग्न आहे आणि पंचमात आहे मकर रास, तर मग कसं काय म्हणजे मग हे करायचं, म्हणजे कारण गुडघेदुखी तर आहे आणि हो, मकर रास पंचमात आहे. पत्रिका सोडवा तुम्ही आणि मांडा. काय असतं बरं. मी जसं मी सांगितलं की स्पेस हा कंटिन्यू, तेच मी पुन्हा सांगतो की एकाच स्थानात सापडेल हे शक्य नाही, हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलंय. ते स्थान शुभ आहे म्हणून तिथे आलेल्या राशीमुळे तुम्हाला आता त्रास होणार नाही असंही आपण तिथे सांगितलेलं आहे. पंचमात आल्याचा ऍडव्हान्टेज इतका की रोगस्थानाच्या मागच्या स्थानात आहे, तुम्हाला कंट्रोल करायला जास्त धागे मिळतील. पण ती जर बिघडली असेल मग त्यात तुम्हाला त्या राशीतले ग्रह बघावे लागतील, त्याचा लग्नाशी संबंध बघावा लागेल, त्या राशीचा अधिपती ते ग्रह नसेल तर तो बघावा लागेल, त्याचा आर्थरायटिसशी काय संबंध आला आहे का ते बघावं लागेल. आर्थरायटिस म्हणजे गादी आहे, म्हणजे त्याचा गुरुशी संबंध बघावा. 5-6 धागे सांगा ना, हे प्रॉब्लेम तोच आहे की तुम्ही चक्क अगदी पेन घेऊन लिहून हे, म्हणजे डोंट बी स्केअर टू राईट रॉंग स्टेटमेंट्स. म्हणजे नॉट अटेम्प्टिंग इज नॉट द सोल्युशन फॉर लर्निंग ऍस्ट्रॉलॉजी. तुम्ही अगदी 2000 तास जरी ही लेक्चर्स ऐकली आणि स्वतः एकही पत्रिका सोडवायचा प्रत्यक्ष प्रयत्न केला नाही लिहून, तर ऍस्ट्रॉलॉजी येणार नाही. चुकणार तर सगळ्यांचंच आहे ना हो, सुरुवातीला कोणाचं नाही चुकत. परंतु नॉट गेटिंग स्टार्टेड इज नॉट द सोल्युशन. तुम्ही कितीही ऐकत राहा, म्हणजे ते काठावर उभं राहून पोहायला येण्यासारखं असं शक्य आहे का? तुम्हाला ते चुकणार आहे. लिहा, त्याचे तर्क नाही सापडणार, पण लिहा स्वतः. प्रत्यक्ष हाताने चौकोन काढा, लिहा, त्याच्यात जाऊ द्यात, भरकटू द्या थोडंसं. त्या भरकटण्याला तुम्ही दिशा कशी द्यायची ते एखाद्या वेळेस चर्चा करू शकता. काही त्याला मार्ग असतात. परंतु आता हे असं आहे, मग पुढं कसं? या पद्धतीने ती सुटणार नाही, म्हणजे तुम्हाला ते कोडच सुटणार नाही ज्योतिषशास्त्राचं कधीच. तुम्हाला सोडवायला, पत्रिका सोडवायला पर्याय नाही. लेक्चर ऐकणे हा राजमार्ग नाहीये ज्योतिष शिकण्याचा, ती सुरुवात असते. खरा मार्ग तिथून पुढे सुरुवात होतो की तुम्ही प्रत्यक्ष मांडल्यानंतर 1, 2, 3, 4 लॉजिकली करत राहा, करत राहा, करत राहा. आफ्टर सम पॉइंट ऑफ टाइम यू विल रिअलाइज की इट इज कॉन्व्हर्जिंग. सुरुवातीला डायव्हर्जंटच असतात थॉट, सगळं पसरत जातं, अरे इकडे पण गेलं, अरे तिकडे पण गेलं. पण एक 100 पत्रिका झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही भरकटणं कमी झालंय तुमचं. आणि भरकटणं कमी करण्यासाठीच हे तुम्हाला सोडवून दाखवतोय पत्रिका आम्ही, दुसरा काही उद्देश नाहीये. म्हणजे हे सगळे क्लासमध्ये घेतलेले विषय आहेत. आधी मागच्या वर्षी 2-3 वर्षाचे आमचे तुम्ही क्लास पाहिले, ते लिटरली या सर्व क्लासमध्ये कधीतरी मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीचा आम्ही 3-4 महिने क्लास घेतला होता, त्याच्यात हे सर्व सोडवलेल्या गोष्टी आहेत. भरकटू नका. भरकटण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष पत्रिका सोडवावी लागेल, त्याचा सरावच करावा लागेल, त्याला काही पर्यायच नाही. फॅन्टॅस्टिक. थँक्यू. तर रेकॉर्डिंग तरी कमीत कमी आपण थांबूया. मला वाटतं कधी क्लिप फार मोठी होईल नाही तर. मी माझं थांबवलंय. तर